पुणे संघाचा संघनायक निमा पीसीएमसी धनश्री लिहून पुणे संघाचा संघनायक या ठिकाणी आला. त्याला डॉक्टर डीके सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आपल्याला आठवण म्हणून महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग MHDPL 2023 रसनी रायगडच्या माध्यमातून तुम्हाला एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करत. भले तुम्ही जरी तिन्ही सामने पराभूत झालेत परंतु सामन्याची अर्थात या स्पर्धेची शोभा पण वाढवली. त्याबद्दल तुम्हाला पुढील वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा, पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे वळूया आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये. रत्नागिरी संघाचा 12वा खेळाडू रत्नागिरी संघाचा 12वा खेळाडू प्लीज आमच्या समालोचन कशामध्ये यायचं. रत्नागिरी संघाचा 12वा खेळाडू रत्नागिरी फिल्डिंग करते ना, नाही ठाणे फिल्डिंग करते, रत्नागिरी बॅटिंग करते का? हो सर नाव सांगा बॅट्समनची, इकडे बसा या. स्ट्राईकला कोण आहे? रत्नागिरी बॅटिंग करते का? रत्नागिरी संघाने मात्र फलंदाजी स्वीकारली. सलामीची जोडी मैदानामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिले षटक घेऊन 6 षटकांचा सामना आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय फ्रेंड्स 11 ठाणे संघाचे डॉक्टर महेश. जाऊया पंचांचा इशारा येतोय. सांगण्या शेवटचा सामना डॉक्टर अर्थातच या ठिकाणी पाहतात एक डावखुरे फलंदाज आहेत. पहिला चेंडू कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंट क्षेत्रामध्ये इथे मात्र एका धावीचं योगदान मिळते. पहिल्या चेंडूवर एका धावीने खातं उघडलं गेलं. बिनबाद 1 धावसंख्या धावफलकावर. आता ह्याच्यातलं काय जिंकेल हरेल काय आहे का? असं काय नाही ना. पण रायगड गेली ना याच्यामध्ये, बोलू नको. अच्छा, नेट रनच्या माध्यमातून आपण पाहणार कोणता संघ या ठिकाणी हा आज क्वालिफाय होईल. 2 संघ क्वालिफाय होतील. अर्थात अंतिम सामना संपल्यानंतर आपल्याला निश्चित त्याचं उत्तर मिळेल. मैदानाकडे आपण वळणार आहोत आणि 1 धाव पहिली धाव येते ती डॉक्टर पोद्दार सरांच्या माध्यमातून. आता मात्र डॉक्टर नितीनजी भगत सर या ठिकाणी खेळण्यासाठी तयार असेल. पुढचा चेंडू जबरदस्त फटका, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे, येतोय एक दणदणीत आणि खणखणीत षटकार 6 धावांसाठी. 6 धावा मिळतात त्या संघाला आणि चेंडू द्यायचा मैदानाकडे. एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या तब्बल या षटकारच्या माध्यमातून 7. पहिल्या चेंडूवर डॉक्टर नितीनजी भगत सरांच्या माध्यमातून आलेला एक सुंदर षटकार. 7 धावा धावफलकावर. 6 षटकांचा सामना आहे. महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग वैद्यकीय क्षेत्रामधली मोठी महाराष्ट्र लेवलची ही क्रिकेट स्पर्धा. अर्थातच तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने आयोजकांनी दिलेले खूप चांगले योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होते. पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू यावेळी 75 रुपये चेंडूला खेळून काढला, फक्त ढकललाय. चेंडू जातो पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तोपर्यंत 1 धावीचं आणखीन एक योगदान. 1 धाव मिळते ती संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते ती 8. 8 अंक आपल्या समोर आला की महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक यांची निश्चित आपल्याला यात्रा अनेक यात्रेकरू शुक्रवार शनिवार रविवार यावेळी अर्थातच आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पूल केलाय. पॉवरफुल पूल निश्चित नाही म्हणतात कारण शेतीचे चेंडू होता. जीवदान इथे मात्र मिळतंय. झेल जमीनला दान आणि यावेळी मात्र 1 धाव मिळते ती संघाला. 9 धावा धावफलकावर. यावेळी डॉक्टर पोद्दार 2 या धावसंख्येवर आणि डॉक्टर नितीन भगत यावेळी 7 या धावसंख्येवर असताना गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका स्क्वेअर लेग आणि मिड विकेट होतो. तो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. काय फलंदाजी आहे जबरदस्त. यस डीजे. डॉक्टर पाटील सरांना विनंती आहे की आपण चेंडू द्यायचा आहे. 6 धावा. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 15 धावा. पुन्हा एकदा गॅप शॉट पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू लावायचे आपण पाहायला मिळतोय. अर्थात चेंडू सेवा पार आणखीन एक चौकार. 19 धावा धावफलकावर. दुसरे षटक मार्गास असताना पहिले षटक मार्ग असताना माफ करा रहीम 11 रत्नागिरी संघ एक पॉवरफुल फलंदाजी करतोय.
19 धावा धावफलकावर. ह्या षटकाचा विचार केला डॉक्टर महेश यांचा विचार केला तर आतापर्यंत 19 धावांचं योगदान इथे मात्र मिळालंय. जबरदस्त फलंदाजी. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. पहिलं सत्र आपण इथे पाहतात. नाहीतरी 4 ओव्हरपर्यंत जाते ना. आता ह्या एंडनी चालू केली काय त्यांनी? बॉलर चॉईस नाही. तर NISM एंड कडून ही जी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. संपलं पहिलं षटक. पहिलं षटक मागडं षटक ठरलं 19 धावा ह्या ठाणे संघाने दिल्यात. फ्रेंड्स 11 ठाणे संघाने. आणि नवीन गोलंदाज डॉक्टर समीर. पहिला चेंडू कार्पेसाने चेंडू खेळून काढलाय. अर्थात जबरदस्त फटका. कव्हर मध्ये आलेला एक सुंदर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा आपल्याकडे 4 धावांचं योगदान. काय फलंदाजी पाहायला मिळते. ते डॉक्टर पोद्दार यांची 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 23 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. डॉक्टर समीर घोलप या ठिकाणी छोट्या रनमध्ये गोलंदाजी करतात. पंचांच्या उजवीकडून पुढच्या चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आता अर्थात शॉर्ट मिड विकेटला. मिड विकेट शतश चेंडूवर येतोय. आणखीन एक धावेचं योगदान मिळते. 24 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे हे शेवटचं अर्थातच सामना या स्पर्धेमधला अर्थात महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 2023 चा पहिला दिवस. खरं तर डॉक्टर्सनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवले. आणि आम्हाला खरंच पाहायला मिळालं की डॉक्टर्स हे जे आज क्रिकेटमध्ये देखील किती तत्पर असतात, किती शानदार योगदान घेत. खास करून रायगड संघाने या ठिकाणी जरा पाहिलं तर खूप चांगलं योगदान दिलं आणि 3 सामने त्यांनी जिंकले. पुढचा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव. आणखी धावफलकात जोडली जाते. 1 धाव संघाला. एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ होते ती 25. दुसरे षटक मार्गस्थ असताना डॉक्टर पोद्दार यांची डावखोरी फलंदाजी अगदी पहिल्या सत्रापासून पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलेत. तडाखेबंद फलंदाज म्हणून आता त्यांचं निश्चित वर्णन या ठिकाणी करता येईल. हे योगदान आहे त्यांचं. दरम्यान पूल केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतात. चेंडू इथे आपण पाहतात लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाणार. तोपर्यंत दुसरी धावेचं योगदान इथे दिले गेले. 2 धावा मिळतात संघाला. आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते ती 27. जबरदस्त फलंदाजी. एकही विकेट आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी रत्नागिरी संघाने गमावला नाही. रत्नागिरीचा मगाशी आम्ही उल्लेख केला. हापूस आंबे श्री क्षेत्र गणपतीपुळे हे खूप चांगले. मार्लेश्वर असं त्याचा निश्चित उल्लेख आम्ही केला होता. दरम्यान यावेळी क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला आणखीन एक मोठा फटका. 4 धावांसाठी योगदान इथे मिळते. आणि बघता बघता धावफलका धावा येतात त्या 31. 31. काय फलंदाजी आहे. आलेल्या प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे केला. जो डॉक्टर पोद्दार यांच्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली. 2 चौकाराच्या माध्यमातून त्याने 13 धावांचं योगदान दिलं. या ठिकाणी मात्र एक हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. 1 धावेचं योगदान मिळते. 14 या धावसंख्येवर डॉक्टर पोद्दार. आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 32. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तर रायगड संघाला अर्थात पुढील वाटचाली आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. खूप चांगलं योगदान रायगड अर्थातच रायगड स्पार्टनर्स यांच्या माध्यमातून मिळाले. त्यांनी दिलेलं योगदान क्रिकेटच्या कुरुक्षेत्राचं जबरदस्त होतं. उद्या हा संघ या ठिकाणी येतील. त्यांचं संघाचं हार्दिक अभिनंदन करूया. आणि मैदानाकडे पुन्हा एकदा आपण बोलूया. दुसरे षटक समाप्त होते. 13 धावा या षटकात आल्या. त्या डॉक्टर समीर. आणि नवीन षटक घेऊन डॉक्टर सामंत यावी. तिसरे षटक पावतीची 2 षटकं समाप्त झाली. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले असेल. आणि समोर पुन्हा एकदा जाडजूड बांधायचे अर्थात डॉक्टर इथे आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर पोद्दार यावी सज्ज असतील. पहिला चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकांनी चांगला प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव निश्चित तिथे मिळेल. चांगला प्रयत्न होता. झोकून दिलं होतं मैदानामध्ये. आणि तोपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मिळते संघाला. अंतिम लढत आजच्या दिवसातली.
सर्व डॉक्टर्स बंधूंनी वैद्यकीय क्षेत्रामधून खूप चांगले योगदान तर दिलेच आहे महाराष्ट्रासाठी, परंतु क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं एक सोनेरी पर्व ज्याला म्हणलं तर इथे मात्र त्याने अर्थातच थोडीशी विश्रांती घेऊन यावी. मात्र चेंडू आपण पाहता जबरदस्त अजितजी आगरकर यांच्या स्टाईल मध्ये रिव्हर्स स्विंग इथे पाहायला मिळाला. तर गोलंदाज यावी श्यामत यांच्या माध्यमातून आणि फलंदाज 3-5 दोन मैदानात परततोय. एकूण जर आपण पाहिलं तर यावेळी मात्र पहिला फलंदाज मैदान परतलाय आणि काय ती गोलंदाजी अजितजी आगरकर मुंबई संघाचे अर्थात भारतीय संघाचे गोलंदाज ज्याने पहिली 50 विकेट अतिशय वेगाने घेतले होते. 283 विकेट त्यांनी आपल्या नावावर निश्चित केले आणि त्यांच्या माध्यमातून रिव्हर्स स्विंगच्या माध्यमातून यॉर्कर इथे पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला. येस डीजे विजय नाहीच आहे का? जाऊ द्या, बरं आहे काका. तुम्ही माईक का पाहिजे? ए, झोप तू. तर त्रिफळाची धून फलंदाज परततात ते डॉक्टर नितीन भगत ज्यांची 2 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 18 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि नवीन फलंदाज आहेत उदय, डॉक्टर उदय पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज. त्यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय आणि चेंडू पण जातोय सीमारेच्या पलीकडे. 4 धावांचं पुन्हा एकदा योगदान मिळतं. तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती मात्र दुप्पाटलं मिळालं असं मराठीमध्ये नेहमी म्हणलं होतं. इथे 4 धावांचं योगदान मिळते, धावफलकात वाढ होते आणि एकूण धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 37. 30 षटक मार्गस्थ मैदानात असताना 37. नवीन आलेले फलंदाज चौकार अर्थात डॉक्टर उदय यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल इथे केला गेला. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर डॉक्टर श्यामत यावी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने फुटोस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय, सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय. 1 धाव फक्त धावफलकावर, 38 धावा धावफलकावर. 38. एक फलंदाज गमावल्यानंतर 38 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी आपण पहिला 30 षटक मार्गस्थ आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस 2.4. 2 चेंडू या षटकातले अजूनही बाकी. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला, चेंडूवर येतात, चेंडूची फेकी करतात, दुसरी धावण्याचं या ठिकाणी धोका पत्करला आणि या बी फलंदाज धावचित चरबाने बाद झाले. ते डॉक्टर उदय यांची खेळी समाप्त होतोय आणि हा दुसरा फलंदाज मैदानातून गमावला तो रहीम 11 रत्नागिरी संघाने. रो कोणी केलं सर? नवीन फलंदाज डॉक्टर आलोक या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक अतिशय सुरेख अर्थात फेकी होती ती यष्टीच्या गोलाच्या दिशेने फलंदाज धावचित झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवर गेल्यानंतर आपल्याला नेहमी पाहायला मिळतं अतिघाई संकटात नाही. हे एक आपण मुंबई गोवा किंवा मुंबई पुणे हायवेवर आपण नेहमी पाहतो आपण हे बोर्ड. इथे मध्ये थोडीशी घाई केली आणि या ठिकाणी धावचित चरपाने फलंदाज गमले. दुसरा धक्का बसला, 2 गडी बाद रत्नागिरी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये डॉक्टर आलोक. पुढे चेंडू, मस्त फटका, चेंडू हवेत आहे, मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत मात्र या ठिकाणी मात्र हा सुंदर झेल घेतला गेला आणि डॉक्टर यावेळी मात्र आपण पाहतात ते पोद्दार यांची खेळी मात्र समाप्त होते. झुंजार फलंदाजी त्यांच्यामधून पाहिली, 2 चौकारांच्या मध्याने खेळी सजवली. तब्बल 16 धावसंख्येवर या ठिकाणी मैदानातून गमावलीत आणि धावफलकार धावून पोहोचल्या त्या 39. 3 गडी बाद, 3 बाद 39. त्यानंतर मैदानामध्ये डॉक्टर काळे सर या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत. डॉक्टर काळे रत्नागिरी विरुद्ध ठाणे यांच्यामध्ये लढत ही आपण पाहतात. आता महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रामधलं अतिशय मोठी नावं असणारे डॉक्टर्स आज आपल्याला या स्पर्धेच्या मध्ये पाहतात. आयोजक प्रायमा रसायनी रायगड. राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा 1,50,000 आणि 31,000 अशी तब्बल 1,81,000ची ही भव्य क्रिकेट स्पर्धा. षटक समाप्त होतोय. 3 षटकांची सांगता. या षटकात 7 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्यांनी बाद करण्यात यश मिळाले, ज्यामध्ये 1 फलंदाज धावचित चरपाने बाद झाला आणि तब्बल 3 फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतात. फलंदाज
डॉक्टर काळे. चौथे षटक आपण पाहणार आहोत. हे षटक असणार आहे ते अर्थातच यावेळी URC एन कडून. प्रवीण ना डॉक्टर प्रवीण चौथे षटक घेऊन. पहिला चेंडू या षटकातला. चेंडू मात्र आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघाला, वळला, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि या दरम्यान हात स्वैरीचा इशारा येतोय. एक धाव आणखीन धावफलकावर. 40 धावा धावफलकावर. शॉर्ट थर्डमॅन एक अर्थात शॉर्ट गली आपण पाहतात. एक शॉर्ट कव्हर आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. ही वैष्णा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी, मात्र चेंडू पकडू शकले नाहीत, अन्यथा फलंदाज धावचीत झाला असता. अर्थात जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान आहे असं म्हणतात आणि या ठिकाणी सुरक्षित आपल्याला इथे पाहायला मिळालं. कोणती धाव नाही आहे. 40 धावा धावफलकावर. चौथे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन सी माझ्या बडी येतोय. खणखणीत आणि दणदणीत फटका. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान. 46 धावा धावफलकावर. 46 धावा धावफलकावर आल्यात. खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. डॉक्टर यावेळी षटकार मारतात ते डॉक्टर आलोक षटकाराने आपलं खातं उघडतात, ज्यांनी 2 चेंडूचा सामना केला. ऑन साइडला अर्थात स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. पुन्हा एकदा उजव्या बाहेरचा चेंडू. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला खेळला गेला. चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे आणि येतोय एक आणखीन चौकार. 4 धावांचं योगदान. चौकार 4 धावा मिळतात त्या संघाला आणि या 4 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते. रहीम इलेव्हन रत्नागिरी संघ 50 अर्धशतक. षटकार येस 52 धावा. 52 52 धावा. काय फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. रत्नागिरी संघ अर्थातच हा सामना खेळत असताना योगदान देतोय. पुन्हा एकदा चेंडूला वाडिश लॉंगॉन मधून फेकून दिलाय. पूलचा फटका इथे पाहायला मिळेल. लॉफ्टेड शॉट षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार 3 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. ते फलंदाज अर्थातच डॉक्टर आलोक यांच्या माध्यमातून वैयक्तिक 18 धावसंग्रह खेळतात. नजर केंद्रित केली आणि ताकदीचा वापर करत चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. 58 धावा. डॉक्टर आलोक अतिशय आक्रमक फलंदाज ठरत आहेत, ज्याने 4था क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेत. एका बाजूला डॉक्टर काळे आहेत. 58 सुंदर फलंदाजी. आलोक मात्र यावेळी आक्रमक आहेत. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर काय डॉक्टर प्रवीण यांचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय अर्थात लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. 59 धावा धावफलकावर येतात. 59 19 धावसंख्येवर डॉक्टर आलोक आणि आता डॉक्टर काळे खेळण्यासाठी तयार असतील. आपल्या पहिल्या धावीची प्रतीक्षा करत आहेत डॉक्टर काळे. डॉक्टर प्रवीण यावी. पुढचा चेंडू. चौथं षटक आहे. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत खेळाच्या. पहिल्या सत्रामध्ये कार्पेट्सने चेंडू खेळलाय. गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक येतात. फुटबॉलचा अर्थात पायाने चेंडूला अडवला जातोय. तो पण 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत. 2 धावांचं आणखीन एक योगदान. 61 धावा धावफलकावर आल्यात. 4 षटकं समाप्त झाली. प्रति षटकाचा आपण विचार केला 61 धावा 4 षटकं म्हणजे प्रति षटक या ठिकाणी 15.25 सरासरी धावसंख्या धावफलक येत आहेत. या षटकाचा विचार केला तर डॉक्टर प्रवीण यांचं षटक थोडंसं मागणे ठरलं. 3 षटकार मारलेत. 22 धावा या धावफलकावर आल्यात आणि 61 धावा धावफलकावर. 61 4 षटकं समाप्त. येणारे 12 चेंडू बाकी आहेत. 2 षटकं बाकी आहेत आणि पाहूया 2 षटकामध्ये साधारणतः 80 ते 85 धावापर्यंत जर योगदान दिलं तर रहीम इलेव्हन रत्नागिरी संघ एक निश्चित मोठी धावसंख्या धावफलकावर नोंदवेल फ्रेंड्स इलेव्हन ठाणे या संघाविरुद्ध. नवीन षटक घेऊन गोलंदाज डॉक्टर श्यामल. बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात पॅडल स्विपचा वापर केला. चेंडू जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतात. 1 धाव आणखीन धावफलकात नोंदवतात. 1 धाव संघाला इथे मिळते. एकेरी दुहेरी आणि चौकार षटकारांच्या माध्यमातून धावफलकात धावा या पुढे सरकतात. खूप सुंदर फलंदाजी रत्नागिरी संघाची. रहीम इलेव्हन रत्नागिरी दूरवरून प्रवास करून आलेला हा संघ आहे. यावेळी पुन्हा एकदा सरळ गोलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. एकच धावीचं फक्त योगदान इथे मिळतंय. 1 धाव संघाला आणि धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 63 धावा
एकूण 4 फलंदाज गमल्यानंतर काळे डॉक्टर काळे 3 या धावसंख्येवर आणि आता मात्र डॉक्टर अलोक 20 या धावकर असताना बॅकफुटचा चेंडू केलाय गॅप शॉट स्क्वेअर लेग मध्ये येतोय सुंदर फटका चौकार 25 या धावसंख्येवर पोहोचतायत आणि या 4 धावांचे योगदानाच्या माध्यमातून एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली ती 67 सुंदर सुंदर फलंदाजी भागीदारी इथे आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये डॉक्टर आलोक आणि डॉक्टर काळे एक योगदान देतात ते अर्थात रहीम इलेव्हन रत्नागिरी संघटने 5वे षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज श्यामल अर्थात आपलं वैयक्तिक दुसरे षटक फेकत असताना आपल्या कोट्यामधलं पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र चेंडू चांगला होता फलंदाजाला ड्राईव्ह करायचा ऑफसाईडला मात्र बॅकफुटवर जात चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला गेला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये जिथे यष्टीची चेंडू येतोय तोपर्यंत एक धाव धावफलकात नोंदवत आहेत एक धाव संघाला मिळते चांगलं क्रिकेट डॉक्टर्स मंडळींच्या माध्यमातून अर्थात डॉक्टर्स प्रीमियर लीग महाराष्ट्र लेवलची क्रिकेट स्पर्धा यावेळीचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूवर येणार तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा एक धावीचं योगदान एक धाव संघाला मिळते आणि या एका धावाच्या माध्यमातून एकूण धावसंख्येत बदल धावपकड आल्या त्या 69 मी जसं सांगितलं होतं की 80 ते 85 धावपकड तर निश्चित सुस्थितीमध्ये असेल रहीम इलेव्हन रत्नागिरी संघ फ्रेंड्स इलेव्हन ठाणे या संघाविरुद्ध यावेळी चेंडूला निश्चितच 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पलीकडे इथे पाहणार मिळाला चौकार 4 धावांचे मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 4 धावांचं योगदान 73 धावा धावफलकावर काय फलंदाजी करतात डॉक्टर काळे आणि डॉक्टर या ठिकाणी आपण पाहतात ते अर्थातच आलोक या 4 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज एकूण धावफलकावर धावा आल्या त्या 73 षटक आपण पाहिलं तर डॉक्टर श्यामल यांचं या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या आणि अंतिम षटक असणार आहे त्याच्या पहिल्या सत्रामध्ये आणि पहिल्या क्षेत्राचं शेवटचं षटक या ठिकाणी फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतात NISM क्रिकेट क्लबच्या यांकडून यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाज डॉक्टर हरीश शेवटचे षटक खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर हरीश यावेळी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू या षटकातला अखुट्टा चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न केला यष्टीच्या चेंडूच्या खाली कोणतीच चूक करत नाही झेल घेतात आणि या ठिकाणी मात्र 5वा फलंदाज मैदानातून गमवतोय रहीम इलेव्हन रत्नागिरी संघ धन्यवाद ठीक डॉक्टर प्रशांत जी काळे या ठिकाणी मैदानातून बाद होऊन परततात परंतु त्यांनी साथ दिली होती 4 धावांचं योगदान जरी असलं तरी मात्र डॉक्टर अलोक यांना सुंदर साथ दिली आणि धावफलकावर धावा आपल्याला इथे पाहायला मिळाला नवीन फलंदाज मैदानामध्ये काही चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकामधले आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात ते डॉक्टर रोडी त्र्याहत्तर 5 फलंदाज गमावल्यानंतर 4 फलंदाज गमावल्यानंतर बॅकफुटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला चौथी धाव घ्यायची होती मात्र यष्टीषक वेगाने जवळ चेंडूच्या जवळ येतात तो मोठा निर्धाव चेंडू सांगता 2 चेंडूची समाप्ती 73 धावा धावफलकावर येणारे 4 चेंडू बाकी आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि आपण पाहणार होते या पहिल्या सत्रामध्ये किती धावांचं योगदान असेल ते रहीम इलेव्हन रत्नागिरी संघासाठी पुढचा चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मांडल लॉफ्टेड चेंडूला भिरकावून दिले भिरकावले चेंडू लॉंग ऑन मध्ये येतोय गगन बेदी गगनचे षटकार 6 धावांसाठी 79 नाही
79 यावेळी सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग अपर क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. चेंडूची फेकी करतायत तोपर्यंत 2 धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मिळतात आणि धावफलकात वाढवते ते 81. फ्रेंड्स ठाणे आणि रहीम रत्नागिरी डॉक्टर्स संघटनेचं हे अर्थातच हे दोन संघ या ठिकाणी शेवटचा सामना खेळतात आजच्या दिवसामधला. पुढे चेंडू यावेळी भिरकावलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय सुरेख झेल इथे घेण्याचा प्रयत्न केला. झेल फलंदाज बाद आणि हा 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. लाल कॅप धन्यवाद टीचर. डॉक्टर रोहित या ठिकाणी 8 या धावसंख्येचं योगदान देऊन मैदानातून परत आहेत. 5 फलंदाज गमावले. धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 81 आणि या षटकातले फक्त एक चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू पाहूया. या चेंडूवर जर षटकारला तर धावसंख्या 87, चौकारला तर धावसंख्या 85 आणि अर्थात विकेट किंवा निर्धाव चेंडूला तर धावसंख्या मात्र स्थिर राहील ती 81. अंतिम चेंडू 10-12 रनचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज तयार. फुटॉस होता यावेळी मात्र ऑन साईडला भिरकांचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात इथे लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतात तोपर्यंत चेंडूची फेकी होईल आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज धावची 6वा फलंदाज गमावलाय. अर्थात 22चा इशारा पंचायत येतोय. धावफलकार धावा येऊन पोहोचतात त्या 82-83 धावांचं लक्ष अर्थात इथे पाहायला मिळते फ्रेंड्स 11 ठाणे संघाचं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच महाराष्ट्र धन्यवाद डीजे थोडंसं थांबायचं आहे. महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 2022-23 सन्माननीय आयोजक प्रायमरस आणि रायगड राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये मला 1 दिवस या स्पर्धेमध्ये समायोजन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी डॉक्टर संजयजी कुरंगळे सर, डॉक्टर राहुलजी यादव आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. स्पर्धेला शुभेच्छा देतोय आणि अर्थातच पुढचा सामना आपण पाहणार आहोत. खेळाचं दुसरं सत्र फ्रेंड्स 11 ठाणे संघ या समोर तब्बल 83 धावांच्या लक्षात पाठला कशा प्रकारे करणार याचं धावतो समालोचन ऐकण्यासाठी आमचे समालोचक मित्र रायगडचे एक जबरदस्त उत्तराखंडचे समालोचक मात्र हिंदीमध्ये दिलेले त्यांचं योगदान आहे लोकेंद्रजी ओझा यांचा आवाज ऐकणार आहोत. तोपर्यंत मी मात्र थांबतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. और दोस्तों इसी के साथ अब वक्त है अलविदा कहने का. हमारे बहुत ही पूजनीय, बहुत ही पुराने और बेहद ही मृदभाषी मराठी के क्रिकेट समालोचक जो कम से कम 40 से 45 वर्षों से अपनी मधुर आवाज़ से सभी लोगों को मंत्रमुग्ध कर देते हैं 23 ईयर्स से. तो मैं रिक्वेस्ट करता हूँ यंग डायनामिक लीडर डॉक्टर रोहित कदम जी और हमारी बहन जी उनके साथ जो है ये टोकन ऑफ एप्रिसिएशन. यार भले ही आप यहाँ पे रुकेंगे कमेंट्री के, लेकिन हमारे दिलों में आप सदैव रहेंगे. तो ये प्यार की निशानी हमारे आदरणीय काका मात्रे जी. सर थैंक यू वेरी मच. आप आए, आपने अपने आशीर्वाद रूपी यहाँ पर वाणी से सभी को दिलों को जीत लिया है. 2 शब्द आपके मुखारविंद से. खरं तर वेळ माझ्याकडे नाहीये. 1 दिवस मी या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपलब्ध आहे कारण उद्या अर्थातच जसकरची नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू होते. त्या स्पर्धेमधून तुम्ही मला ऐकू शकाल. महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धांचं समालोचन करण्याची संधी मिळाली. खरं तर मी 25 वर्ष पनवेलमध्ये राहिलो. माझं नाव दत्ता म्हात्रे, परंतु पनवेलच्या क्रिकेट रसिकांनी मला काका हे नाव दिलं आणि हेच नाव घेऊन मी काका म्हात्रे म्हणून आज रायगड जिल्ह्यामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये समायोजन करण्यात पाहायला मिळालं. तर सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करूया. सर्व क्रिकेट रसिकांना शुभेच्छा आणि खेळूंना शुभेच्छा देऊन मी मात्र थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थैंक यू वेरी मच सर. आपका आशीर्वाद सदैव बना रहे और आपने अपनी गरिमा में उपस्थिति यहाँ पर दी. आपका तहे दिल से बहुत बहुत आभार.
थैंक यू वेरी मच काका मात्रे जी। और दोस्तों धीरे धीरे आप देखेंगे मैदान पर सूरज अपनी रोशनी वापस लेता हुआ, चंदा मामा इंतजार करते हुए अपने आगमन का, और पंछी आप देखेंगे अपने घरों की तरफ चले गए हैं, अपने बच्चों के लिए खाना लेकर आएंगे, बच्चों को खाना खिलाएंगे। और यहाँ पर 83 रनों की मंजिल को हासिल करना है थाने की टीम को इस मुकाबले में रत्नागिरी के अगेंस्ट। और यहाँ पर पहली गेंद, और पहली ही गेंद पर यह अच्छा प्रहार किया था, गेंद डीप शॉट मिड विकेट की तरफ, 1 रन यहां पर अर्जित करते हुए यहां पर थाने की टीम 83 रनों की मंजिल को हासिल करना है। और चंदा मामा इंतजार करते हुए कि हम आएंगे, और 6 ओवर तक वो भी इंतजार कर रहे हैं कि कब जो है आज का हमारा दिन समाप्त हो और चंदा मामा जो है यहां पर आकर अपना राज करें। अगली गेंद अच्छी गेंद थी, यॉर्कर लेन की गेंद थी, ये टप्पा पहले ही गिर चुका था और बल्ला घुमा चुके थे, लेकिन डॉट गेंद यहां पर आती हुई 83 रनों की मंजिल को हासिल करना है। तो आपने आज सुना आदरणीय काका म्हात्रे जी, बहुत ही प्रसिद्ध नाम, बात करें हम महाराष्ट्र क्रिकेट कमेंट्री में तो अलीबाग से बिलोंग करते हैं, और ये गेंदबाज को नचाते हुए अपनी धुन पर, जैसे सपेरा अपनी बीन से नाग को नचाता है, उसी तरह यहां पर नचाते हुए गोल गोल गेंदबाज, कमाल की गेंदबाजी। 83 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए चाहिए थाने की टीम के लिए। और ये पावर प्ले चल रहा है, तो पावर प्ले में जब भी आप पावरफुल बल्लेबाजी करते हैं तो नतीजा जो होता है आपके फेवर में होता है। एक बार फिर बॉलर, और ये ड्राइव कर दिया गेंद को जाते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, और गेंद दौड़कर 1 रन पूरा किया। दूसरा रन लेने की यहाँ पर कोई गुंजाइश ही नहीं बची थी। बहरहाल 1 ही रन से यहाँ पर दोनों बल्लेबाज खुश होंगे। और टोटल स्कोर अगर हम बात करें 2 रन, 4 गेंदे और 2 रन, और जिस तरह की शुरुआत चाहिए थी अभी तक नहीं मिली है, लेकिन फिर भी पूरी क्षमता है थाने की टीम में। पहली गेंद को लॉफ्ट कर दिया, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ जाते हुए दौड़कर 1 रन पूरा किया काफी तेजी के साथ। दूसरा रन भी मुकम्मल करते हुए दोनों यहां पर बैटर अपनी पारी को यहां पर बनाने का प्रयास करते हुए, सजाने का प्रयास करते हुए, संवारने का प्रयास करते हुए। और हमारे साथ सुबह से, और ये दिल स्कूप करने का प्रयास था, बल्ले पे नहीं लगी। और हमारे साथ सुबह से हमारे अंपायर चंद्रकांत म्हात्रे जी हैं, एजाज महरूफ जी हैं, स्कोरर रोहित जी हैं, डीजे भाई नरुता और करण जी हैं, और हमारे लाइव हैं हमारे बाबर जी हैं। तो इन सभी लोगों के साथ जो है आज का दिन रहा। काका म्हात्रे जी रहे, टीके माली जी रहे, सबके साथ बहुत कुछ सीखने मिला। और बहरहाल अगर हम बात करें तो पहला ओवर समाप्त, पहले ओवर की समाप्ति के बाद सिर्फ पहले ओवर की समाप्ति के बाद 4 रन। वक्त है ब्रेक का और वक्त है डीजे का। और उसके साथ साथ इस मंच पर विराजमान हमारी सभी बहनों का, जो कि सुबह से यहाँ मुकाबला देख रही थे, हमारे सभी बच्चों का हम तहे दिल से आभार प्रकट करते हैं। अगली गेंद यहाँ पर, और ये लोअर फुल टॉस गेंद थी, स्लो गेंद थी, ये गेंद को ड्राइव कर दिया, गेंद जाती हुई शॉर्ट कवर की तरफ दौड़कर 1 रन पूरा करते हुए। यहाँ पर कुछ अलग सा करना होगा रोहित जी, क्योंकि 83 रन चाहिए। और हमने देखा था जब थाने ने सुबह पहला मैच जब खेला था तो चेस किया था, शायद 83 या 85 रन थे, है ना डॉक्टर साहब जी। तो वहां पर उसी तरह की बल्लेबाजी करने की जरूरत है, वो वापसी पूरी कर सकती है ये टीम, पूरी क्षमता है। एक मुकाबला जीत चुके थे और यहाँ पर गेंद को उड़ा दिया है, फील्डर उसके नीचे, देखना इसको लपक पाते हैं यानी। उसी के साथ पहले विकेट का पतन होता हुआ, अच्छा कैच पकड़ा यहाँ पर वाइड इज लॉन्ग ऑन के जानिब, और ये 1 विकेट का पतन, बल्लेबाज चले अपने वतन। वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। डॉक्टर प्रवीण अगले बैटर
मैदान पर आ चुका, पहले ही गेंद पर हवा में उड़ा दी है, डीप मिड विकेट की तरफ फील्डर तैनात है, वहां पर लपकने का प्रयास करते हुए छूटा ये कैच और दौड़ का 2 रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर, वक्त था उनके पास उस गेंद को लपकने का, और वक्त इतना था रोहित जी की जैसे संडे हो, आपके हाथ में अखबार हो, टेबल पर चाय की प्याली हो और सामने खूबसूरत घरवाली हो, आपकी आंखों में आंखें डालकर कहे अजी सुनते हो आज संडे है तो पोछा जरा आराम से लगाना। इतना वक्त था उनके पास, तो कैच वहां पर लपक नहीं पाए, कैच छूटा, 2 रन बल्लेबाजों ने लूटा और हवा में गेंद है, यहां पर एक और मौका, बॉलर इस गेंद को लपकने का प्रयास फॉलो थ्रू में और दूसरी गेंद पर यह कैच पकड़ा और यहां पर सफलता मिलते हुई कॉट एंड बोल्ड। ओवर टू डीजे। अगले बैटर, थैंक यू डीजे भाई। अगले बैटर समीर, फुल टॉस गेंद के साथ बॉलर बैक, एक और मौका, नॉन स्ट्राइकर रन पर भागे भागे दौड़े डायरेक्ट हिट और इसी के साथ ये विकेट फड़ा चित रन आउट होकर वापिस पवेलियन। डीजे भाई गाना बजा। सागर जैसा टारगेट उनको हासिल करना। 83, 36 गेंदों पर पहला ओवर समाप्त हो चुका है और पहली गेंद पर बैकफुट पंच यहां पर दिया, बॉक्स टाइप में जैसे टैप शॉट बोलते हैं, टैप कर दिया, गेंद जाती हुई मिड ऑफ की तरफ और एक रन यहां पर अर्जित करते हुए। वक्त है ब्रेक का, वक्त है म्यूजिक का। दो ओवर के बाद टोटल स्कोर 8 रन और विकेट है 3। 8 रन पर 3 विकेट अभी तक गंवा चुके हैं और मैदान पर 2 बच्चे देखेंगे, एक रोनाल्डो है और एक है अपना मेसी। फुल किट में आए हैं फुटबॉल की और खेलते हुए। अब बच्चे कहीं पे भी जाते तो एंजॉय करते हैं, चाहे माहौल कैसा भी हो। और लेकिन यहां पर खुशनुमा माहौल, गेंद लॉन्ग 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 लेग, सीमा रेखा पार पार पार। अब होगी म्यूजिक की बहार। और हमारे रोहित जी डीजे भाई भी खुल मस्ती में आने लगे, जैसे जैसे रात हो रही है उन्हें क्लब में और पब में गाने बजाने का अनुभव है। उसी अनुभव को यहां पर इस्तेमाल करते हुए और इसी के साथ गेंद यहां पर जाती हुई स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग की तरफ मिसफील्ड हुई और मिसफील्ड का काम किया जाए, यहां पे एक मौका बन सकता था। 2 रन अर्जित करते हुए दोनों खिलाड़ी, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। और जैसे जैसे ये शाम होने लगती है ना रोहित जी, सब फील्डर भी जो सुबह से खेले ना थोड़े से थक जाते हैं, कहीं ना कहीं एनर्जी लेवल कम होता है, चाहे आप कितना भी ओआरएस पीजिए। लेकिन यहाँ पर इन बैटर का जो एनर्जी लेवल है ना वो अभी भी तैनात है और यहां पर बैकफुट पर जाकर मारना चाहते थे और अंपायर की उंगलियां चली आसमान की ओर, बल्लेबाज चले पवेलियन की ओर। अब बजेगा म्यूजिक का शोर।
थैंक यू डीजे भाई। 2.3 ओवर 14 रन 4 विकेट, टोटल 83 रन चाहिए जीतने के लिए। घुमा कर मारना चाहते थे, काफी तेजी के साथ गेंद विकेट कीपर के पास जाते हुए अपील कर रहे थे और अपील की तरफ ध्यान भी नहीं दिया। जी जी, स्पीड जल्दी से स्पीड अप कीजिए। और जैसे प्रपोज करते हैं और लड़की ध्यान भी नहीं देती है, उसी तरह अंपायर ने निग्लेक्ट कर दिया, बोला नॉट आउट है, जबरदस्ती आप कर रहे हो। और यहां पर गेंद को व्हाट अ पुल, ब्यूटीफुल पावरफुल गेंद जाते हुए पानी में, पानी पानी पानी, 6 रनों के लिए। तीन दिनों के लिए बहरहाल अगली गेंद, ये भी गेंद उड़ा दी है लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, गेंद दन 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 आते हुए छक्का, 6 रनों के लिए। रन रोहित जी, और प्रति ओवर जो है वो 19 रन के हिसाब से बनाने हैं, बल्लेबाजी करनी है यहां पर थाने की टीम को मुकाबला जीतने के लिए। और यहां पर छोर बदलते हुए गेंदबाज, बैटर और हमारे अंपायर सुबह से यहां पर डटे हुए हैं। हमारे चंद्रकांत मात्रे जी, हमारे महरूफ जी, काफी अनुभवी अंपायर हैं। और ये यहां पर पल्ला पहले घुमा चुके थे, ऊपरी हिस्से को लगी, हैंडल की तरफ ये गेंद लगी थी, हवा में उछली जरूर थी और शॉर्ट फाइन लेग की तरफ ये गेंद गई, दौड़कर 1 रन पूरा करते हुए दोनों बैटर और मात्रे जी और महरूफ जी इनके साथ लगभग अभी 13-14 साल हो गए हैं। जब मैं भी शुरुआती दौर में था और हमारे दोनों अंपायर भी शुरुआती दौर में थे, तो उसके बाद ये मौका, यहां पर क्लीन बोल्ड, 22 इंच के स्टंप्स धाराशायी होते हुए, नेस्तनाबूद होते हुए, वो आपको नेस्तनाबूद करेंगे अपनी म्यूजिक से डीजे।
7 गेंदे और 49, हर गेंद पर 7 रन की जरूरत, असंभव सा टारगेट है और गेंद को घुमाकर मारना चाहते थे। 6 गेंद और 49 रन। प्लीज स्पीड अप करें सर, आखिरी ओवर, 6 गेंद पर 49 रन। तो कल जो भी टीम आने वाली है और YouTube के माध्यम से लाइव मुकाबला देख रहे हैं, तो आप सभी से निवेदन है कि आपका अपना क्रिकेट टूर्नामेंट है जिसमें पुरंदर चैंपियंस, बारामती सुपर किंग, KPC, मावला कोल्हापुर और नवी मुंबई इंडियंस, तो हमारी ये 4 टीमों से निवेदन है कि आप लोग प्लीज .8:30 को यहाँ पर आ जाइएगा, ताकि रिपोर्टिंग टाइम 8:30 है, तो आप सभी लोग जरूर आइएगा, टाइम पे आइएगा सर, क्योंकि जब आप टाइम पे आएंगे तो जल्दी जल्दी मुकाबला जो है समाप्त होगा आज की ही तरह पर। और ये गेंद हवा में है, देखना है उसका लपक पाते हैं नहीं, और इसी के साथ ये आसान सा कैच पकड़ते हुए। दोस्तों कल का मुकाबला पुरंदर चैंपियंस, बारामती सुपर किंग्स, KPC मावला कोल्हापुर, नवी मुंबई इंडियंस। तो आप 4 टीमें हमें सुन रही हैं और YouTube लाइव देख रहे हैं, तो आपसे निवेदन कि कल जरूर आप 8:30 बजे डॉट यहाँ पर आइएगा। और यकीन मानिए सुबह 8:30 बजे की यहाँ पर जो ठंडी होती है और ओस की जो बूंदे होती है, वो आपके रोमांच को और 4 गुना बढ़ा देगी। तो जरूर आइएगा, एंजॉय करेंगे हम सभी लोग मिलकर कल के दिन। बहरहाल यहाँ पर लाइव मुकाबला जिसमें लगभग जीत की कगार पर रत्नागिरी की टीम, यहाँ पर नए बैटर मैदान पर आ चुके हैं। टोटल 8 विकेट यहाँ पर गिर चुके हैं। अगर हम बात करें थाने की टीम की, तो जिस तरह की शुरुआत थाने की टीम ने पहला मुकाबला किया था, उसको थोड़ा बरकरार नहीं रख पाए दिन भर। और ये अच्छा शॉट, अच्छा ड्राइव किया था, गेंद जाती हुई वाइड इज लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, और वहां पर अच्छी फील्डिंग देखने को मिली, और जिसकी वजह से एक ही रन यहां पर मिलेगा। टोटल अगर हम स्कोर की बात करें, टोटल 35 रन अभी बनी हुई है। और ये आखिरी की कुछ गेंदें हैं, वाइड गेंद करार देते हुए अंपायर, और आखिरी की कुछ गेंदें हैं, लेकिन देखिए महरूफ जी ने भी वाइड गेंद करार दी। ने तो अरे हार गए हैं, खत्म होने आ गया, जीतने वाले नहीं है करके नहीं भी दे सकते थे, लेकिन अपना काम निभाते हुए, और यही इन दोनों अंपायर की खूबियां हैं, खासियत हैं कि भले सिचुएशन भले कुछ भी हो, डिसीजन अपना जो है वो देना है। तो उसी तरह से बहुत बेहतरीन यहाँ पर डिसीजन सुबह से आदरणीय चंद्रकांत मात्रे जी और हमारे भाई एजाज महरूफ जी, जो कि बहुत अच्छी भूमिका निभाते हैं। MCA पैनल के अनुभवी, बहुत अनुभवी हमारे अंपायर आगे बढ़े, और गेंद भी पीछे बढ़ती हुई सीमा रेखा के नजदीक जाती हुई, दंदनाती हुई, गरजती हुई, बरसती हुई 4 रनों के लिए। डीजे नहीं गया ना, ओके। गेंद वहां पर रुकती हुई, यहां पर से ऐसा लगा कि जैसे गेंद चली जाएगी। बहरहाल गेंद को कलेक्ट किया, एक ही रन यहां पर मिलेगा दोनों बैटर के लिए। तो दोस्तों आज की ये आखिरी गेंद है, और आज जिन जिन टीमों ने भी पार्टिसिपेट किया, खेला, ऑर्गेनाइजर का हौसला बढ़ाया, आप सभी लोगों का दिल की गहराइयों से हम धन्यवाद अदा करते हैं। आखिरी गेंद, और यहाँ पर मुकाबला आज जीतती हुई रत्नागिरी की टीम। एक बार फिर से वक्त है आपसे अलविदा कहने का जी। और सुपर 6 में रायगढ़ और रत्नागिरी पूरे धूमधाम के साथ बेहतरीन परफॉर्मेंस के साथ पहुंचती हुई सुपर 6 में। हाँ,